माननीय श्री किशोरभाऊ दराडे किंगमेकर आमदार साहेब यांची नाशिक विभाग शिक्षक आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन। शुभेच्छुक श्री दिलीप बाबूराव आचारी, कैलासवासी गोदावरीबाई आचारी शॉपिंग कॉम्प्लेक्स डीजी रोड येवला। श्री संजय बाबूराव आचारी अध्यक्ष संतोष सोशल ग्रुप शिवसेना शाखा कुणालभाऊ दराडे फाउंडेशन डीजी रोड येवला। माननीय किशोरभाऊ दराडे यांचे पुन्हा नाशिक शिक्षक मतदारसंघात आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। साफ भाऊंची नीती, सर्वसामान्य शिक्षकांसाठी भाऊंची प्रत्येक कृती भाऊंचं देऊ शकतात नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या विकासाला गती। शुभेच्छुक श्री योगेश नारायणराव गंडाळ। माननीय श्री किशोरभाऊ दराडे यांची नाशिक विभाग शिक्षक आमदारपदी सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सुनील भडांगे, प्रसाद बोडके, प्रमोद परदेशी, प्रकाश भडांगे, महेश भडांगे, यश भडांगे। लोकसभा निवडणुकीत कांदा प्रश्नावर भाजप महायुतीच्या उमेदवारांना उत्तर। महाराष्ट्रात सपाटून मार खावा लागल्यानंतर केंद्र सरकार खडबडून जागं झालंय। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एक फटका बसू नये म्हणून दिल्लीतील केंद्रीय विभाग कृषी विभागाचे पथक आज थेट लासल गावात पोहोचले। पाहूयात। उत्तर महाराष्ट्रातील जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे कांदा आणि या कांदा प्रश्नावर लोकसभा निवडणुकीत दिग्गज उमेदवारांना घरी बसावं लागलं। म्हणून भविष्यातील विधानसभा निवडणुकीत पुन्हा दगाफटका होऊ नये म्हणून केंद्र सरकारने आज कृषी विभागाच्या केंद्रीय पथकानं थेट लासलगाव बाजार समितीत पाठवले। या पथकानं बाजार समितीत जाऊन कांदा उत्पादक शेतकरी यांच्या समवेत कांदा प्रश्नावर दीर्घ चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी शेतकऱ्यांनी नाफेड NCCFने कांदा खरेदी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला। मात्र आम्ही कांदा प्रश्नावर शेतकरी हितासाठी आलो आहोत, नाफेड NCCF चौकशीसाठी नाही, असा निर्वाळा या केंद्रीय पथकाने देत आपली सुटका करून घेतली। बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी यांच्याशी संवाद साधल्यानंतर केंद्रीय पथक बाजार समिती संचालक मंडळ कांदा व्यापारी व शेतकरी यांच्यात बाजार समिती मुख्यालयात एक बैठक संपन्न झाली। या बैठकीत कांद्यांवरील निर्यात मूल्य व निर्यात शुल्क रद्द करून जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल, शेतमालावरील कर रद्द करावे, कांद्याला बाजारभाव चांगले मिळत असताना कांद्यावर निर्बंध लादू नये आदी विषय बाजार समिती संचालक व्यापारी व शेतकरी यांनी केंद्रीय पथकासमोर मांडले। केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले की कांद्याचे भाव घसरतात, कांद्यावर निर्यात बंदी लावली जाते, असा आतापर्यंतचा शेतकऱ्यांना आलेला अनुभव आहे। मात्र लोकसभा निवडणुकीत कांदा प्रश्नावर उत्तर महाराष्ट्रात भाजप महायुतीच्या उमेदवारांना बसलेला फटका यावरून केंद्राला आलेली जाग आणि त्यामुळेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यापुढे ठेवून हे पथक पुढे काय अहवाल पाठवते व त्यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय दिलासा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या लोकसभेला केंद्र सरकारला जो झटका बसला त्याचाच परिणाम आज केंद्र सरकारचं जे पथक आलं लासलगावला तर त्यांनी शेतकऱ्यांच्या काय समस्या आहे ह्या जाणून घेतल्या। खरं तर केंद्र सरकारने याच्या अगोदरच याच्या निर्यात बंदी असेल किंवा 40% ड्युटी असेल याच्यावर काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं असताना ते न करता जेव्हा यांना झटका बसला लोकसभेला त्याच वेळेस यांना जाग आली। तर आता तरी त्यांनी विधानसभेच्या अगोदर जर कांद्याचे प्रश्न नाही सोडले तर यांना भुईसपाट व्हायला काही वेळ लागणार नाही। म्हणून केंद्र सरकारने आता तरी जागा होऊन या कांद्याच्या काही निर्यातीच्या संदर्भामध्ये उपाययोजना केल्या पाहिजे। दुसऱ्या बाजूला NCCF नाफेड यांनी बाजार समितीत कांदा खरेदी करणं गरजेचं असताना तो कुठं होतो हे शेतकऱ्यांना माहिती नाही आणि तीच कमिटीने आज जाणून घेतलं। आणि विशेष म्हणजे सरकारचा माल असताना तो प्रायव्हेट जागावर ठेवणं हे कितपर्यंत योग्य आहे हे सुद्धा सरकारने आत्मचिंतन करणं गरजेचं आहे। जो माल हा बाहेर रस्त्याने जातो, बाय रोडने त्याला जो काही खर्च येतो हा जर वाचवला तरी ग्राहकांना तो कांदा किंवा भाजीपाला हा स्वस्तामध्ये उपलब्ध होऊ शकतो। म्हणून छोट्या छोट्या गोष्टी ह्या केंद्र सरकारने आता तरी जागा होऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी करावं हीच शेतकऱ्यांची मागणी आहे। आम्ही तसं निवेदनामध्ये जे काही समिती आली होती कृषी मंत्रालयाची यांना सगळं एक एक पॉईंट त्यांना सांगितलं शेतकरी हितासाठी। हीच कमिटीने जर काळजी घेतली तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळेल। आज केंद्रीय कृषी विभागाची समिती येऊन आणि बाजार समितीत कशा प्रकारे कामकाज चालतं ते पाहणी करून आणि आमच्याकडे विचारणा केली का बुवा तुम्हाला काय अडीअडचणी, परंतु आम्ही समितीसमोर एकच मुद्दा मांडला आहे का बुवा समिती हे सरकार सातत्याने एक्सपोर्टच्या बंदी संदर्भात असेल किंवा इतर काही निर्णय जे घेतं
त्या संदर्भात आम्ही आमची भूमिका मांडली का बाबा सरकारने यापुढं कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर कमीत कमी व्यापाऱ्यांना त्याची 8 ते 15 दिवस आधी माहिती दिली पाहिजे का बाबा सरकार या पद्धतीचे निर्णय घेणार आहे. कारण की आम्ही जो माल घेतलेला असतो तो माल ज्या वेळेस पोर्टला असेल किंवा आपल्या बॉर्डरला असेल तिथं जाऊन आणि सरकार अचानक निर्यात बंदी करतं आणि कुठंतरी तो म्हणजे शेकडो कोटी रुपयाचा माल तो खराब होऊन जातो सरकारच्या या पॉलिसीमुळं. त्यामुळे आम्ही त्या समितीसमोर मांडलं आहे का तुम्ही एक कमिटी गठन करा, त्याच्यात शेतकरी प्रतिनिधी घ्या, व्यापारी प्रतिनिधी घ्या, काही बाजार समित्यांचे प्रतिनिधी घ्या आणि त्यानंतर तुम्ही काय डिसिजन घेणार असेल ते सर्वांच्या समोर घ्या. म्हणजे कुठलाही व्यक्ती त्याच्यात नाडला जाणार नाही, शेतकरी असेल, व्यापारी असेल किंवा कुठलाही घटक. तर त्यासाठी आम्ही एकच मागणी केली आहे का सरकारला जो काही डिसिजन घ्यायचा असेल एक कमिटी गठन करून आणि ते सरकारने तो निर्णय घ्यावा. बैठकीमध्ये काय चर्चा झाली आहे आणि तुम्ही कोणकोणत्या मुद्दे मांडले? केंद्र शासनाने ही समिती या ठिकाणी पाठवली होती अधिकाऱ्यांची की त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या काय अडीअडचणी या जाणून घेण्यासाठी मला वाटतं हा एक केलेला फारसा असू शकतो. कारण की जर खऱ्या अर्थानं जर काही धोरणात्मक निर्णय घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी केंद्र शासनाने या ठिकाणी घेतलं पाहिजे. आपल्याला सर्वांना माहिती आहे अनेक वेळा अशा पद्धतीच्या कमिट्या समित्या या ठिकाणी बाजार समित्यांमध्ये येत असतात आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी ही एक केविलवाना प्रयोग आहे असं म्हटलं तर ते वागो ठरणार नाही. जर खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर केंद्र शासनाने एकीकडं निर्यात बंदीसारखं धोरण अवलंबतं, 40% ड्युट्या त्या ठिकाणी लावल्या जातात आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीच्या कमिट्या या ठिकाणी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या काय अडीअडचणी हे जाणून घेण्यासाठी पाठवतात. परंतु जर आज पहिल्या स्टेजला जर काही शेतकऱ्यांसाठी जर खऱ्या अर्थानं जर करायचं असेल तर ते तात्काळ निर्यात बंदी जर या ठिकाणी उठवली, 40% ड्युटी जर या ठिकाणी काढली, निर्यात मूल्य जर कमी केलं, या 3 गोष्टी जर या ठिकाणी पहिल्या स्टेजवर केलं तरी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा दिल्यासारखं होईल. परंतु आम्ही फक्त शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतोय हे फक्त जर दाखवायचं असेल तर ते दाखवण्यासाठी अशा पद्धतीच्या कमिट्या आणि समित्या नेमल्या जातात, ते बाजार समित्यांमध्ये जातात, शेतकऱ्यांना भेटतात. परंतु प्रश्न मात्र त्या ठिकाणी कधी सुटताना दिसत नाही आहेत. केंद्र शासनाला शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न माहिती आहेत परंतु सोडवण्याची जर मानसिकता नसेल तर अशा पद्धतीच्या समित्या आणि कमिट्या येऊन त्याचा फारसा काही शेतकऱ्यांना फायदा होईल असं आम्हाला या ठिकाणी वाटत नाही. मी त्या ठिकाणी सांगितलं की जर बाजारभाव या ठिकाणी वाढवायचे असेल, चांगले बाजारभाव जर शेतकऱ्याला मिळून द्यायचा असेल, कारण प्रोडक्शन कॉस्ट या ठिकाणी शेतकऱ्यांची वाढलेली, पारंपरिक प्रोडक्शन कॉस्ट या ठिकाणी धरून चालणार नाही. प्रोडक्शन कॉस्ट वाढलेली आहे, सगळ्या शेती व मालावर त्या ठिकाणी GST लावला जातोय. त्यामुळे प्रोडक्शन कॉस्टच्या आधारित त्या ठिकाणी बाजारभाव शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे आणि म्हणून त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा निर्यात बंदी या ठिकाणी हटवा तरच खऱ्या अर्थानं बाजारभाव स्थिर होतील, चांगले बाजारभाव शेतकऱ्याला मिळतील आणि चांगले बाजारभाव मिळाले तरच परत हा ठिकाणी त्या ठिकाणी शेतकरी कांदा पिकाकडे वळेल. अन्यथा जर दिवसेंदिवस ह्या ठिकाणी जर शेती तोट्यात करावी लागली तर कालांतराने काही दिवसांनी आपल्याला पूर्णपणे हा कांदा आयात करावा लागेल अशी परिस्थिती केंद्र शासनावर उद्भवू शकते. नाफेड येणे त्याच्या काही एजन्सी NSCCF अशा पद्धतीच्या इन्सेसिव्हनी कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्यासारखं होणार नाही आहे. जर कांदा बाजारभाव चांगला शेतकऱ्याला मिळून द्यायचा असेल तर तात्काळ निर्यात बंदी हटवावी. नवीन बियाणं, नवीन जे काही डेव्हलपमेंट आहे, नवीन स्टोरेज या ठिकाणी कशा पद्धतीने देता येईल यासाठी सुद्धा संशोधन होणं गरजेचं आहे. अशा सगळ्या मुद्द्यावर आम्ही त्या कमिटीशी बोललेलो आहे. नहीं सर, आप यहाँ पे नाफेड और NSCCF के जांच के लिए नहीं, हम डिपार्टमेंट से आए नहीं, और आपने यहाँ के किसानों के साथ हम आए किसान का ये ओनियन का बारे में थोड़ा सा पता करने के लिए आए. किसान का कैसे क्या प्रॉब्लम है उसका बारे में जानने के लिए आए हैं. हम किसान का हित में आए हैं, किसान के लिए आए हैं. ठीक है. इसमें किसान की ओर से आपको क्या पता चला? नो जांच का नहीं है. सर किसान की ओर से आपको यहाँ पे बातचीत हुई, क्या पता चला है? नहीं ठीक है, जो कुछ है हम इंटरनली डिस्कशन करके हम किसान का हित में जो होगा उसी के बारे में हम काम करेंगे.